नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल संदर्भात नवीन जी आर आला आणि शिक्षक भरतीमध्ये काही नियम बदलून गेला. त्यातले दोन महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि यामुळे नुकसान होणार की फायदा होणार यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता कॉल करायला सुरुवात केली आहे. बरेच विद्यार्थी सोशल मीडियावरती बोलत पण आहे. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की हा व्हिडिओ एकदा बघा, व्यवस्थित समजून घ्या आणि हे बदल करण्यामागे शिक्षण विभागाचा मानस काय, हेतू काय ते पण समजून घ्या. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दोन मुद्दे मी तुम्हाला याच्यात असे घेतलेले आहेत. त्यातला पहिला आहे प्राधान्यक्रमाचा, दुसरा आहे एकच निवड. बाकीचे दोन जे मुद्दे आहेत ते माध्यम आणि माध्यमानुसार विद्यार्थ्यांची निवड, सिलेक्शन आणि वयाच्या बाबतीत आहे. तो तर ऑलरेडी सगळ्यांना लागू आहे. सो चांगलीच गोष्ट आहे ती. ओके, सो ह्या दोन गोष्टी फक्त मी घेतल्या आहे आणि त्याच्यात तुम्हाला फायदा की नुकसान याबद्दल मी तुम्हाला बोलतोय. सो हा व्हिडिओ बघताना व्यवस्थित बघा, टू द पॉईंट बघा, समजून घ्या, तटस्थपणे बघा आणि मग याच्यावर विचार करून तुमचेही विचार काय असेल ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा. चला मुख्य मुद्द्याकडे मी घेऊन जातो, पण बिफोर इंग्लिश आपल्या इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला TET आणि CDTच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. तुमच्या मित्रांना तुमचे जे कोणी ग्रुप असेल त्यांना नक्की सजेस्ट करा. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे, नवीन विद्यार्थ्यांना 25% ऑफमध्ये ह्या बॅचेस अवेलेबल आहे. या वर्षामध्ये दोनदा TET आणि दोनदा CET होणार आहे. त्यानुसार आपण तयारी करू शकता. डिटेल्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघा, हा GR आला 20 जानेवारी 2026चा. आता यामध्ये दोन मुख्य जे बदल त्यांनी केलेले आहेत त्यामध्ये हा नवीन नियम तुम्हाला काय सांगतो, तर पहिलं म्हणजे प्राधान्यक्रम तुम्ही जे दिलेले आहेत दोन्ही प्रकारासाठी प्रत्येकी 50 प्राधान्यक्रम तुम्हाला देता येणार आहे. म्हणजे दोन्ही प्रकार कोणते, एक आहे तुम्ही इथे निवडू शकता स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरी आहे तुमची जस्ट मिनिट, मी कलर घेतो. हां, पहिला आहे स्थानिक स्वराज्य संस्था. पहिली निवड तुम्ही करू शकता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी, स्थानिक स्वराज्य संस्था. ओके, आणि दुसरी असणार तुमची म्हणजे खाजगी संस्था. मग दोघी संस्थांचा विचार केला तर त्याला आपण म्हटले दोन्ही प्रकार म्हणजे कोणते, हे प्रकार दोन्ही आहेत. या दोन्ही प्रकारामध्ये तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 50 आणि इथे 50 तुम्ही इथे प्राधान्यक्रम देऊ शकतात. परंतु लक्षात घ्या की इथे प्राधान्यक्रम देत असताना दिसताना तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला सर्व स्कूल दिसणार आहे, कुठे कुठे तुम्ही अप्लाय करू शकता दिसणार आहे. पण त्याच्यामधून तुम्हाला चॉईस करायचे, तुम्हाला अपेक्षित असणारे पहिले 50 तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावे लागणार आहे. हा झाला पहिला मुद्दा, नवीन नियम. दुसरा मुद्दा काय, यापूर्वी कसं होतं, जेवढेही तुम्हाला स्कूल पात्रतेनुसार जेवढे स्कूल तुम्हाला इथे अलोकेट केले दिसतात सगळ्यांना तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकत होते. 100 असेल 100, 150, 200 स्कूलला प्राधान्यक्रम देऊ शकत होते. मात्र इथे आता दिसताना सगळं दिसतील पण प्राधान्यक्रम फक्त 50चा द्यायचा आहे. दुसरा बदल जो झालाय तो म्हणजे निवडी संदर्भातला. दोन्ही प्रकारामधून, म्हणजे हे दोन्ही प्रकार आहे, दोन्ही मिळून फक्त एकदाच निवड होणार तुमची. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, सपोज तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत अप्लाय केलंय 4 गटांना. एकूण गट किती आहे, 4 गट आहे. तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला ते गट दिसणार आहे. म्हणजे 1 ते 5 असू शकतो, 6 ते 8 असू शकतो, 9 ते 10 असू शकतो किंवा 11 ते 12 पण असू शकतो. सो तुमच्या पात्रतेनुसार कदाचित तुम्ही एकापेक्षा जास्त किंवा 2 किंवा 3 गटासाठी पात्र असू शकतात. मग इथे त्यांनी सांगितलं आहे की दोन्ही प्रकार मिळून बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही 4 गटापैकी ज्या गटाला अप्लाय केला आहे, ओके, त्यापैकी कोणत्याही एका गटात तुमची जर निवड झाली, सपोज पहिल्यांदा तुम्ही इथे निवड झाली तुमची, तर तुमचा पुढे विचार होणारच नाही खाजगी संस्थांमध्ये, लक्षात घ्या. किंवा इथे निवड नाही झाली तरच आणि तुमचा पुढे विचार केला जाऊ शकतो. किंवा ह्या गटाला जर तुमची निवड झाली, कोणताही 1 ते 5 असेल, 7 ते 8 असेल, 11 ते 12, एकदा कोणत्या एका गटाला निवड झाली की तुम्हाला पुढे संधी मिळणारच नाही. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी कसं होतं, तुम्हाला कोणत्या दोघांपैकी कुठे पण तुम्ही जर खालच्या वर्गाला तुमची निवड झाली, फॉर एक्झाम्पल फर्स्ट इथे झाली, तर तुम्हाला संधी वरच्या वर्गाला होती. तुम्हाला सेकंड संधी मिळू शकत होती, तुम्हाला थर्ड संधी पण इथे मिळू शकत होती, तुम्हाला फोर्थ संधी पण, जसे जसे त्यांचे इथे स्टेप असतील, राऊंड असेल त्यानुसार संधी मिळत होती. पण आता मात्र एकच. सपोज तुम्ही जर तुमची निवड झाली 6 ते 8ला पहिल्यांदा, तर तुम्हाला खालच्या वर्गाला संधी नव्हती पण वरच्या वर्गाला मात्र होती. तुम्ही इथे संधी घेऊ शकत होता, इथे संधी घेऊ शकत होता. पण आत्ताच्या नियमानुसार तुम्ही एकदाच घेऊ शकता. एकदा निवड झाली बस, संपलं. तुम्हाला परत जर बदलायचा आहे वर्ग तर पुढची टेट द्या आणि पुढच्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीत तुम्ही संधी घेऊ शकता. असा हा नियम आहे. ओके, आता या नियमानुसार बघा, लक्षात घ्या, फायदा होणार आहे का, तर पहिलं तर मी सांगतो तुम्हाला यस, फायदा होणार आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या, संधी प्रत्येकाला मिळणार आहे, प्रत्येकाला संधी आहे.
नाहीतर काय व्हायचं, पूर्वी काय व्हायचं, ज्यांचे चांगले मार्क्स आहे ते सगळ्याच ठिकाणी अप्लाय करून टाकायचे आणि मग सिलेक्ट झाल्यानंतर तिथे जात नव्हते. त्या जागा उगाच गैरहजर राहणं, गैरहजर किंवा रिक्त राहून जायच्या. सो संधी अगदी ज्याला हायेस्ट मार्क आहे, त्याच्या खालोखाल ज्यांना ज्यांना मार्क्स आहे, अशा सगळ्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, बघा मी आता म्हटल्याप्रमाणे गैरहजर रिक्त जागांची संख्या कमी होणार आहे. मागचा अनुभव तुम्ही जर बघितला तर बरेच राऊंड घ्यावे लागले का, कारण तिथे विद्यार्थ्यांची निवड होऊन सुद्धा विद्यार्थी गेले नाही. मग काय गेलं नाही, या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ लागला. त्या विद्यार्थ्यांकडनं रिप्लाय घेणं, विद्यार्थ्यांशी बोलणं, हे सगळ्या गोष्टींना खूप वेळ लागला आणि विनाकारण या भरती प्रक्रियेला खूप वेळ लागून म्हणजे जिथे शिक्षकांना रुजू लवकर व्हायचं होतं तिथे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. ओके, त्यामुळे हे होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते शिक्षण विभागाकडनं. आणि तिसरा मुद्दा, तुमचे कमी मार्क्स जरी असेल ना तर त्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. म्हणजे काय, एक विद्यार्थ्याची निवड, फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला 200 पैकी 175 मार्क मी असं कन्सिडर करतो. यांनी काय केलंय, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय केलं, यांनी अप्लाय केलं आणि त्याची निवड दिली. त्यांनी 50च प्राधान्यक्रम दिले, 1 ते 50 दिले. बाकीचे जे आहेत ना ते उरले इतरांसाठी. पहिली गोष्ट. दुसरं काय, एवढे प्राधान्यक्रम तर लागतच नाही. तुमचे असं समजा मॅक्सिमम 30-35 पर्यंत सिलेक्शन होऊन जातं. 30-35 प्राधान्यक्रमापर्यंत सिलेक्शन होऊन जातं. पहिला मुद्दा, संस्था निवड केली त्यांनी, त्याचं निवड जर इथे झाली असेल, फॉर एक्झाम्पल 1 ते 5ला झाली, तर ह्या मार्कांसाठी परत तो कॉम्पिट करणार नाही 6 ते 8 वर्गाला. तिथे काय, त्याच्या खालोखालच्या मार्कांना संधी मिळेल ना. हा कॉम्पिट करणार आहे 9 ते 10 साठी, पण कॉम्पिट नाही करणार. हा कॉम्पिट करणार नाही 11 ते 12ला. पूर्वी काय व्हायचं, हा विद्यार्थी इथे पण कॉम्पिट करत होता. मग तो म्हणायचा चला 1 ते 5 झालं सिलेक्शन, आता मी परत ट्राय करतो 6 ते 8ला पुढच्या राऊंडला. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेमध्ये 6 ते 8ला ट्राय करतो, 11 ते 12ला ट्राय करतो, 9 ते 10. परत तो काय करायचा, 1 ते 50 पर्यंत प्राधान्यक्रम देत होता आणि मग तिथे सुद्धा म्हणजे इथे पण सिलेक्शन झालंय, ओके, इथे पण सिलेक्शन झालंय, आणि मग तो ठरवायचा मला कुठे जायचंय. एंडिंगला त्याला नियुक्ती जेव्हा मिळायची तेव्हा. सो व्हायचं काय, तो एकाच वेळेस 4-4 जागा अडकून ठेवत होता. त्यामुळे इतर उमेदवारांना, कमी मार्क असलेल्या उमेदवारांना संधी मिळत नव्हती. सो काही महिन्यांपूर्वीच 1 बिंदू 1 पद ही सुद्धा मागणी विद्यार्थ्यांकडूनच आली होती. बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आंदोलनं पण झाली होती, निवेदनं पण दिली गेली होती, आणि नक्कीच याच्यावरती विचार करून शिक्षण विभागाने हा सर्वंकष नियम आणलेला आहे. सगळ्यांना फायदा होईल असं आहे. बघा लक्षात घ्या, आता ज्याचे मार्क जास्त आहे तो एक जो गट आहे तो असं म्हणू शकतो काय, सर आम्हाला चांगले मार्क आहे, आम्ही चांगला अभ्यास केलाय, आम्ही मेहनत घेतली आहे. सगळ्यांनीच मेहनत घेतली आहे, पण आता काय वेगळी कारणं असू शकतात त्याच्यावर मी बोलत नाही, पण आम्हाला संधी द्यायला पाहिजे, आम्ही चांगले मार्क्स आहेत तर आम्हाला संधी द्यायला पाहिजे, असं होऊ शकतं. पण सर्वांकष नियम, सर्वांसाठी संधी देणारा नियम कोणता आहे हा विचार केला तर हा नियम योग्यच असणार आहे, लक्षात घ्या. ओके, सो ही चांगली गोष्ट झालेली आहे की प्राधान्यक्रम पण तुम्हाला, आता प्राधान्यक्रम बाबतीत होऊ शकतं की कुणीही म्हणू शकतो सर प्राधान्यक्रम वाढवून द्यायला पाहिजे, 50 नको द्यायला पाहिजे. पण एक लक्षात घ्या, पाठीमागचा अनुभव लक्षात घ्या की साधारणतः तुम्हाला एवढे 50 प्राधान्यक्रम जेव्हा तुम्ही देतात, पहिल्या 10, 15, 20, 25, 30, 35 प्राधान्यक्रमामध्ये तुमचं सिलेक्शन होऊन जातं. फक्त आता एक लक्षात घ्यावं लागेल आणि सगळ्यांनाच घ्यावं लागेल की प्राधान्यक्रम देताना काळजी घ्यावी लागणार आहे. आता काय काळजी घ्यायची पुढे मी तुम्हाला सांगतो. ओके, सो हे सगळे मुद्दे याच्यामध्ये आहेत. आता पुढे बघा, ही काळजी घ्यावी लागणार, जर काळजी नाही घेतली तर मात्र नुकसान होणार. मग आता तुमच्या हातात आहे, बरोबर आहे, म्हणजे असं म्हणूया की 100पैकी 90% तुमच्या हातात, 10% थोडंसं म्हणूया आपण, काही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे जनरलमध्ये ह्या नियमानुसार, पण 90% तुमच्या हातात असणार आहे. कसं तुमच्या हातात असणार आहे बघा, आता वेगवेगळ्या सोशल मीडियाला असं पण बोललं जाऊ शकतं, बोललं जातं आहे किंवा ग्रुपिंग होतं आहे की चांगले मार्क असणारे विद्यार्थी एकत्र येऊन म्हणताय की आमच्यावर हा अन्याय आहे, एक तर प्राधान्यक्रम जास्त द्या, पण एकदाच निवड नाही, तुम्ही निवडीला पण संधी द्या. पण लक्षात घ्या, हे फार कमी विद्यार्थी आहे. सो नियम लावताना लोकशाही आहे, जिथे जास्त मतं आहे किंवा समान संधी जर सगळ्यांना मिळत असेल तर तो नियम थोडासा त्या बाजूने झुकतं माप घ्यावं लागतं. सो यावर तुमचं काय मत आहे नक्कीच तुम्ही नोंदवा, मी याला आक्षेप घेत नाही, नक्की तुमचं मत तुम्ही नोंदवा, पण ह्या सर्वांकष विचार सगळ्यांनीच करायला हवा असं मला वाटतंय. आपलेच भाऊबंद आहेत, सो सगळ्या संधी, हे का बरं म्हणतो मी, कारण पाठीमागच्या शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये पूर्ण प्रोसेस मी अनुभवली आहे. तिथे काय झालंय, विद्यार्थ्यांना संधी मिळतच नव्हती. ज्या विद्यार्थ्यांचे चांगले मार्क्स आहेत तेच सगळ्या ठिकाणी दिसत होते. मग ही संधी सगळ्यांना मिळावं याच धर्तीवरती हा विचार केला गेलाय.
ओके, आता प्राधान्यक्रम देताना तुम्हाला नुकसान होऊ शकते का, तर यस, तुम्ही नुकसान होऊ शकतं तुमचं, इथे तुम्हाला विचार करावा लागणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, निवड एकदाच होणार आहे, नुकसान होऊ शकते का, यस होऊ शकते, इथे सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, इथे मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ए नावाचा विद्यार्थी आहे आणि याची पात्रता जर बघितली, पात्रतेनुसार मी असं म्हणतो, ह्या पात्रतेनुसार तो 6 ते 12 या पूर्ण 3 गटांसाठी तो काय आहे, पात्र आहे. 3 गटासाठी तो काय आहे, पात्र आहे. पण मग त्याला प्रश्न पडतो की मग आता मला 2 प्रकार आहे. पहिला जो आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरा आहे खाजगी संस्था, बरोबर आहे. हे याला म्हणूया आपण गव्हर्नमेंटच्या आणि याला म्हणूया आपण प्रायव्हेटच्या. मग याला प्रश्न पडतो, सर मी विचार करतोय की प्रायव्हेटमध्ये जायचा, पण प्रायव्हेटमध्ये जर मला संधी नाही मिळाली तर मी गव्हर्नमेंटचा पण गमावून बसेल ना. मग त्याला आता विचार करावा लागणार आहे. म्हणजे असंही होऊ शकतं, मग सर तो विचार करतो त्यांनी गव्हर्नमेंटच्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांना फॉर एक्झाम्पल 6 ते 8ला त्यांनी दिलं, चांगले मार्क असताना त्याची निवड पण झाली. मग निवड झाल्यानंतर पुढे प्रायव्हेटला त्याच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड होऊ शकते, कमी मार्क्स, कारण का ती जागा इतर विद्यार्थ्यांना मिळाली ना, आता तो पुढे येणार नाही ना, तो जास्त मार्क्सवाला, त्याची निवड झाली नाही, इथे त्याला इकडे संधी नाही आहे. मग कदाचित कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. मग हा म्हणू शकतो की सर मला जास्त मार्क असून सुद्धा मला इथे संधी मिळू शकत होती आणि मला तिथे जायचं होतं, सो हे असं झालं सर. पण ह्याला म्हणूया आपण काय, गॅम्बलिंग म्हणूया, थोडंसं समजतं मला काय म्हणायचं, गॅम्बलिंग टाईप होऊ शकतं इथे. तुम्हाला आता तो मराठीमध्ये त्याला जुगार म्हणतात खरं म्हणजे. इथे लक्षात घ्या की इथे तुम्हाला ना विचार करावा लागणार आहे की मला आता प्राधान्यक्रम देताना कुठे द्यायचा आहे. मग त्या प्राधान्यक्रमाचे भरपूर निकष आहे. तुमचा विषय, तुमची आवड, तुमची गटाची आवड, कोणत्या गटात जायचं आहे, त्यानंतर तुमची व्हॅकन्सी, तुमचं कॅटेगरी, त्यानंतर तुमची जिल्हा निवड, कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला काम करायला आवडेल, त्यानंतर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आवडेल का, तुम्हाला खाजगीमध्ये आवडेल का, त्याच्यात पण संस्था आहे, याच्यात पण मनपा, झेडपी चॉईस आहे. सगळ्या गोष्टी विचारात ठेवून, म्हणजे हा पण अभ्यास तुम्ही टेटला एवढा केला नसेल तेवढा अभ्यास तुम्हाला आत्ता पण करावा लागेल प्राधान्यक्रम देताना. का, कारण निवड एकच होणार आहे. सो प्राधान्यक्रम फार महत्त्वाचा असणार आहे. तो सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात घेऊन इथे प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. सो इथे नुकसान कोणाचं होऊ शकतं, काय होऊ शकतं, जर तुम्ही प्राधान्यक्रम चुकवले तर तुमचं नुकसान होऊ शकतो. 50 आहे म्हणून नुकसान होणार नाहीये, 50 आहे काही प्रॉब्लेम नाही आहे. सो ते 50 कोणत्या द्यायच्या ना, ही चॉईस तुम्हाला आता करावी लागणार आहे. आणि तुम्हाला इथे काय एफर्ट्स घ्यावे लागणार आहे, म्हणून त्याला आपण म्हणू शकतो आमचं नुकसान होणार आहे. पण तुम्हाला इथे अभ्यास करून प्राधान्यक्रम द्यायचं आहे. याच्यातनं नुकसान झालं तर तिची जबाबदारी पण तुमची असणार आहे. म्हणजे आता हे काय झालंय, तुमच्यावर जबाबदारी आली आहे, म्हणून असं होऊ शकतो, एक गट म्हणू शकतो की मी नुकसान होणार आहे. सो इथे तुम्हाला जबाबदारी घ्यायची आहे, जबाबदारीपूर्वक तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा, हा मुद्दा स्पेशली मी हायलाईट करतो. याच्यातनं सर्वांनाच संधी मिळणार आहे, ही गोष्ट पॉझिटिव्ह वेने घ्या तुम्ही सगळेच, आणि खरंच पॉझिटिव्ह आहे. सो हरकत नाही आहे. मला असं वाटतंय की नुकसान होऊ शकतं तेव्हाच जर तुम्ही प्रॉपर ह्या गोष्टी फॉलो नाही केल्या तर प्राधान्यक्रम योग्य तिथे द्यावा लागणार आहे. इथून पुढे लक्षात घ्या. म्हणजे नको तिथे जायचंच नाही, मला रत्नागिरीला जायचंच नाही, मला गडचिरोली जायचं नाही, मला नंदुरबार जायचं नाही, मला जालना जायचं नाही, मला सपोज पुण्याला जायचं नाही, मला मुंबईला पण जायचं नाही. जर तिथे जायचंच नाही, त्या शहरांमध्ये ज्या स्कूल तुमच्या समोर येतात त्यांना प्राधान्यक्रम देऊच नका. म्हणजे आता काय, तुम्हाला खूप विचार करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्राधान्यक्रम तुम्हाला द्यावा लागणार आहे. फक्त एकच आहे की आता तुमच्यावरती आलं असल्यामुळे असं होऊ शकतं की नुकसान होतंय, पण ही जबाबदारी तुमची असणार आता इथून पुढे. सो सर्वांकष नियम आहे, नक्कीच याचा थोडा विचार करा तुम्ही, आणि याच्यावर तुमचं मत नक्की बघा. मी माझं मत नोंदवलं, आमच्या टीमशी पण बोललो, काही विद्यार्थ्यांशी बोललो, काही पाठीमागच्या सिलेक्ट झालेल्या उमेदवारांशी पण बोललो, मागचा अनुभव मी घेतलाय, मागचा अनुभव म्हणजे मागच्या प्रोसेसमध्ये मी होतो, या सगळ्यांचा विचार करता मी तुमच्यासमोर हे बोललोय. मग याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, नीट विचार करून व्यवस्थित मला कमेंटमध्ये पण कळवा. तुमच्या कमेंट मी नक्की वाचतो, आमची टीम आमच्यापर्यंत नक्की पोहोचवत असते. ओके, इथपर्यंत हा व्हिडिओ होता. आता एक थोडं प्रमोशनल सांगतोय. तुमच्या सानिध्यात असे काही विद्यार्थी असेल, तुमचे विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, पालक असेल, त्यांचा ग्रुप असेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा की इग्नाईट अकॅडमी, इग्नाईट पाठशाळा नावाचं यूट्यूब आणि ॲप पण ओपन केलं आहे, ज्यामध्ये शालेय जीवनातल्या जेवढ्याही स्पर्धा परीक्षा आहे त्याची योग्य पद्धतीने आम्ही माहिती देत असतो. प्लस तुम्हाला इथे मार्गदर्शन वर्ग पण आपण चालू केले फार कमी फीमध्ये. यासाठी तुम्ही इग्नाईट पाठशाळाचं ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण परचेस करू शकता. आणि अजून काही शंका असतात आमच्या या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, आणि काही मनात तुमच्या अजून काही विचार असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि पुढचे अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.